स्टार्टिंग विथ द एसी मशीन्स. एसी मशीन्समध्ये बेटा आज आपल्याला कन्सेप्ट बघायचा आहे आर्मेचर रिएक्शन इफेक्ट. हा सगळा कन्सेप्ट एक्सप्लेन करण्याच्या आधी मला तुम्हाला एक बेसिक फंडा सांगायचा आहे आणि मग नंतर आपण या कन्सेप्टला बोलू. ठीक आहे. हा बेसिक फंडा काय म्हणतोय काय नाही ते समजून घ्या. ठीक आहे. सपोज आता सगळ्यांना माहिती आहे हा व्होल्टेजची लाईन आहे. सपोज हे माझं व्होल्टेज हॉरिझॉन्टल आहे. व्होल्टेज कसं बेटा हॉरिझॉन्टल आहे. त्याच्या हिशोबाने I1 वरती I2 खाली आहे. आतापर्यंत आपण काय शिकलोय हे वरच्या बाजूला आहे म्हणून हा लीड होतो, हा खालच्या बाजूला आहे म्हणून आपण लॅग होतो असं शिकलोय. म्हणजे इथे काय सांगते मला I1 माझा लीड होतोय व्होल्टेजला कितीच्या अँगलनी बेटा 5 च्या अँगलनी. प्लीज कॉन्सन्ट्रेशनने हा कन्सेप्ट ऐका. प्लीज कॉन्सन्ट्रेशनने हा कन्सेप्ट ऐका म्हणजे आर्मेचर रिएक्शन इफेक्टचा जो काही कन्सेप्ट आहे तो व्यवस्थित तुमचा कळेल. ठीक आहे. बेसिक कळालं तर इकडचं व्यवस्थित कळून येत अन्यथा कळणार नाही. ठीक आहे. मी आतापर्यंत काय शिकवलं सपोज हा व्होल्टेज माझा हॉरिझॉन्टल आहे. ठीक आहे. I1 वरच्या बाजूला आहे तर तो लीड होईल. I2 खालच्या बाजूला 100% लॅग होईल. ठीक आहे. I1 लीड कितीने झाला बेटा 5 नी कोणाच्या हिशोबाने व्होल्टेजच्या हिशोबाने. I2 माझा लॅग झाला कशाच्या हिशोबाने बेटा 5च्या हिशोबाने. बरोबर एकदम राईट. पण वरती खाली हा कन्सेप्ट कधी यूज होतो बेटा माहिती का जेव्हा तुमचा एक्झॅक्टली व्होल्टेज कसं आहे माझं हॉरिझॉन्टल आहे. एक्झॅक्टली व्होल्टेज कसं आहे बेटा हॉरिझॉन्टल आहे. पण जर कधी माझं व्होल्टेज वर्टिकल झालं पण कधी जर माझं व्होल्टेज काय झालं बेटा वर्टिकल झालं मग त्यावेळेस काय करायचं. मग हे आत्तापर्यंत ठीक होतं. आता थोडंसं थर्ड इयरमध्ये आपल्याला थोडंसं डीपमध्ये जावं लागतं. ॲक्च्युली लॅग आणि ॲक्च्युली लीड कधी होतं ते समजून घ्या. लॅग कधी होतं बेटा जर तुम्ही क्लॉकवाईज फिरत असाल तर 100% ते लॅग होईल. ज्याच्या हिशोबाने व्होल्टेज इथे ठेवलं आता I2ला पोहोचण्यासाठी तुम्ही क्लॉकवाईज फिराल म्हणून I2 माझा लॅग होईल. I2 माझा लॅग होईल. तेच खाली आलं लॅग झालं. खाली म्हटलं आणि क्लॉकवाईज म्हटलं इथे ते लॉजिक फॉलो होतं. पण ॲक्च्युली लॉजिक लक्षात ठेवा क्लॉकवाईज फिरले तर लॅग होतं, अँटी क्लॉकवाईज फिरले तर लीड होतं. ज्याच्या हिशोबाने तू बघतोय ते त्याच्या हिशोबाने. सपोज मी व्होल्टेजच्या हिशोबाने बघतोय व्होल्टेजच्या हिशोबाने जर मी क्लॉकवाईज फिरलो तर ते लॅग होईल. व्होल्टेजच्या हिशोबाने जर मी अँटी क्लॉकवाईज फिरलो तर त्याच्या हिशोबाने ते लीड होईल. काय बोललो काही नाही कळालं. पुन्हा एकदा जे तू जर पकडलंय सपोज व्होल्टेज पकडतोय व्होल्टेजच्या हिशोबाने तू क्लॉकवाईज फिरला तर ते लॅग होईल. व्होल्टेजच्या हिशोबाने तू अँटी क्लॉकवाईज फिरला ते लीड होईल. ठीक आहे. काय बोललो काय काय नाही नीट समजून घ्या. तसंच इथे आता इथे वर खाली येतं का बेटा लॉजिक नाही. मग इथे माझा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज 100% फॉलो होतो. म्हणजे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज जो कन्सेप्ट मी सांगतोय तो याला पण लागू होतो याला पण लागू होतो. ठीक आहे. पण वर खालीचा कन्सेप्ट फक्त याला लागू होतो याला लागू होत नाही. का याला वर खाली असं बघता येईल का बेटा नाही बघता येत. याला वर खाली बघता येतं का नाही बघता येत. ठीक आहे. म्हणून मग मी काय सांगतो बेटा लॉजिक हा युनिव्हर्सल लॉजिक आहे असं लक्षात घ्या. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डिग्रीमध्ये गेलात तरी तुम्ही हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. क्लॉकवाईज फिरत असेल तर लॅग होईल, अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर लीड होईल. ज्याच्या हिशोबाने बघतोय त्याच्या अनुषंगाने म्हणजे व्होल्टेजच्या हिशोबाने बघतोय. इथे माझं व्होल्टेज महत्वाचं आहे बेटा. व्होल्टेजच्या हिशोबाने आता व्होल्टेजपासून मला करंटकडे पोहोचायचं I2 कडे. I2च्या व्होल्टेजपासून निघालो I2 कडे पोहोचायचंय. कसं मूव्ह झालं बेटा मी क्लॉकवाईज मूव्ह झालं तर लॅग झाला. व्होल्टेजला पुन्हा पकडलं त्याच्या हिशोबाने मला I1 कडे पोहोचायचंय तर काय कसं मूव्ह होईल बेटा मी अँटी क्लॉकवाईज तर काय झालं ते लीड झालं. लक्षात आलं. तेच आता सेम लॉजिक मी खालच्या साईडला इथे वाटल्यास तर लिहून घेतो. पहिलं कन्सेप्ट सपोज मी I1 माझा काय होतोय बेटा लीड होतोय. I1 माझा लीड होतोय कोणाच्या हिशोबाने व्होल्टेजच्या हिशोबाने बाय अँगल बाय कितीने बेटा 5 ने. तेच I2 काय होईल बेटा खाली गेला किंवा क्लॉकवाईज फिरा खाली गेला किंवा क्लॉकवाईज फिरा काय सांगेल I2 माझा लॅग होईल कशाच्या हिशोबाने व्होल्टेजच्या हिशोबाने बाय अँगल कितीने बेटा 5. ठीक आहे. आता पुन्हा इकडे आता इथे बघा बघा क्लॉकवाईज कोण फिरतोय I1. क्लॉकवाईज कोण फिरतोय बेटा I1 व्होल्टेजच्या हिशोबाने मी असं गेलो म्हणजे क्लॉकवाईज गेलो. म्हणजे I1 जो होतोय तो काय होतोय ह्या ह्याच्यात लॅग होतोय व्होल्टेजनी बाय अँगल कितीने बेटा 5. ठीक आहे. फाईन. रट्टा मारू नका. फक्त तो क्लॉकवाईज फिरतोय का अँटी क्लॉकवाईज फिरतोय असं बघ. क्लॉकवाईज फिरतोय का अँटी क्लॉकवाईज फिरतोय असं बघ. त्याच्या अनुषंगाने सगळं क्लिअर होऊन जाईल. I2 जो आहे तो माझा काय होतो बेटा आता मी असं फिरतोय म्हणजे I2 माझा काय होतो बेटा लीड होतोय. I2 माझा लीड होतोय व्होल्टेजनी बाय अँगल कितीने बेटा 5. बाय अँगल कितीने बेटा 5. काय लॉजिक बोललो कळालं. ठीक आहे. क्लॉकवाईज असेल तर लॅग होईल, अँटी क्लॉकवाईज असेल तर लीड होईल. फिट डोक्यात ठेवा. ठीक आहे. क्लॉकवाईज असेल तर लॅग होईल, अँटी क्लॉकवाईज असेल तर लीड होईल. आता हा कन्सेप्ट माझा बेसिक समजून झालाय. आता मी ह्या कन्सेप्टकडे येतो.
आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट. आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट म्हणजे काय असतं बेटा? इट इज द इफेक्ट बिटवीन द मेन मॅग्नेटिक फील्ड अँड आर्मेचर मॅग्नेटिक फील्ड. मेन मॅग्नेटिक फील्ड आणि आर्मेचर मॅग्नेटिक फील्डमध्ये जो कुठलाही इफेक्ट असतो त्याला काय नाव आहे बेटा? आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट. पुन्हा एकदा, आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट म्हणजे काय असतो? हा एक इफेक्ट आहे कोणाकोणामधलं बेटा? मेन मॅग्नेटिक फील्ड आणि आर्मेचर मॅग्नेटिक फील्ड. याचे ना बेटा 3 टाईप्स होतात. याचे किती टाईप्स होतात ही मी डेफिनेशन सांगितली. याचे मेन 3 टाईप्स होतात: क्रॉस मॅग्नेटिक इफेक्ट, डीमॅग्नेटायझिंग इफेक्ट आणि मॅग्नेटायझिंग इफेक्ट. 3 टाईप्स कुठले कुठले? क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट, डीमॅग्नेटायझिंग इफेक्ट आणि मॅग्नेटायझिंग इफेक्ट. मग क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट कधी होतो बेटा? जेव्हा फाय आणि फाय म्हणजे मेन मॅग्नेटिक फील्ड आणि आर्मेचर मॅग्नेटिक फील्ड मधला अँगल 90 डिग्रीचा असेल. जेव्हा मेन मॅग्नेटिक फील्ड आणि आर्मेचर मॅग्नेटिक फील्ड मधला अँगल कितीचा असेल बेटा? 90 डिग्रीचा असेल. डीमॅग्नेटायझिंग इफेक्ट कधी होतो? जेव्हा मेन मॅग्नेटायझिंग इफेक्ट आणि आर्मेचर मॅग्नेटिक इफेक्ट जेव्हा मेन मॅग्नेटायझिंग इफेक्ट आणि आर्मेचर मॅग्नेटायझिंग इफेक्ट या दोघांमधला अँगल 180चा असतो. मॅग्नेटायझिंग इफेक्ट कधी असतो? जेव्हा मेन मॅग्नेटिक इफेक्ट आणि आर्मेचर मॅग्नेटिक इफेक्ट या दोघांमधला अँगल 0 असतो. आता असं कसं घडतं हे जेव्हा मी तुम्हाला इकडच्या साईडला तिघं कन्सेप्ट घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रूफ होऊन जाईल. ठीक आहे. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की त्याचे 3 टाईप्स होतात. कुठले कुठले? क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट, डीमॅग्नेटायझिंग इफेक्ट आणि मॅग्नेटायझिंग इफेक्ट. बरं, याचे ना बेटा नेचर ऑफ द टाईप्स, नेचर ऑफ द टाईप्सच्या हिशोबाने पण 3 टाईप्स होतात. कुठले कुठले? युनिटी पॉवर फॅक्टर, लॅगिंग पॉवर फॅक्टर आणि अजून लीडिंग पॉवर फॅक्टर. नेचर ऑफ द टाईप्सच्या हिशोबाने 3 टाईप्स होतात. कुठले कुठले? युनिटी पॉवर फॅक्टर, लॅगिंग पॉवर फॅक्टर आणि लीडिंग पॉवर फॅक्टर. ठीक आहे. आता तेच आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहे. आता एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, युनिटी पॉवर फॅक्टरमध्येच क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट घडतो, लॅगिंग पॉवर फॅक्टरमध्येच डीमॅग्नेटायझिंग इफेक्ट घडतो आणि लीडिंग पॉवर फॅक्टरमध्येच मॅग्नेटायझिंग इफेक्ट घडतो. म्हणजे ही युनिटी पॉवर फॅक्टर कुठे घडेल? क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्टमध्ये. लॅगिंग पॉवर फॅक्टर कुठे घडेल? डीमॅग्नेटायझिंग इफेक्टमध्ये. आणि लीडिंग पॉवर फॅक्टर कुठे घडेल? मॅग्नेटायझिंग इफेक्टमध्ये. हे मी तुम्हाला प्रूफ करून दाखवेल. आता पहिला कन्सेप्ट कुठला बेटा? युनिटी पॉवर फॅक्टर. युनिटी पॉवर फॅक्टर. आता याच्यामध्ये काय बेटा सांगायचं? युनिटी पॉवर फॅक्टरमध्ये सगळ्यात पहिले इथे ना बेटा मेन पकडायचं मला फाईन. मेन काय पकडायचं? फाईन. फाईन म्हणजे काय झाला? मेन मॅग्नेटिक फील्ड. मेन मॅग्नेटिक फील्डमुळे माझा एक EMF प्रोड्यूस होतो. काय प्रोड्यूस होतो? EMF. आता मेन मॅग्नेटिक फील्ड माझा जो EMF प्रोड्यूस होतो ना तो एक्झॅक्टली लॅग झाला बेटा. कोणाच्या हिशोबाने? फाईनच्या हिशोबाने बोलायचं. सगळं कोणाच्या हिशोबाने बोलायचं बेटा? फाईनच्या हिशोबाने. सगळंच्या सगळं कोणाच्या हिशोबाने बोलायचं? पहिले फाईन. फाईनच्या हिशोबाने माझा जो EMF आहे तो लॅग झाला बेटा. आता पहा, वर्टिकल जो आहे तो माझा महत्त्वाचा झाला. वर्टिकल जो आहे तो महत्त्वाचा, हॉरिझॉन्टल महत्त्वाचा नाही घ्यायचा. म्हणजे पहिली माझी फिगर इथून स्टार्ट झाली म्हणून मी याला महत्त्व दिलं. पहिली माझी फिगर इथून स्टार्ट झाली म्हणून मी याला महत्त्व दिलं. मेन मॅग्नेटिक इफेक्टमुळे माझा EMF प्रोड्यूस झाला. मेन मॅग्नेटिक इफेक्टमुळे माझा EMF प्रोड्यूस झाला. या दोघांमध्ये काय बेटा? तो लॅग होतोय. मेन मॅग्नेटिक फील्ड माझा EMF प्रोड्यूस झाला जो की लॅग होतोय. जो की काय होतोय? लॅग होतोय. वाटलं असेल इथे लिहून घेतो मी जे बोलत चाललोय ते. मेन मॅग्नेटिक इफेक्टमुळे माझा EMF प्रोड्यूस झाला. तो काय झाला बेटा? लॅग झाला. किती डिग्रीनी? 90 डिग्रीनी. तो काय झाला? लॅग झाला. किती डिग्रीने बेटा? 90 डिग्रीने. आता EMF जो काही प्रोड्यूस झाला ना बेटा त्याच्यामुळे माझा एक करंट प्रोड्यूस होतो. आता EMF आणि करंट हे दोघंच्या दोघं इन फेजमध्ये आहेत. दिसतात बेटा इथे? हे कसे बेटा? इन फेजमध्ये आहे. म्हणजे या दोघांमधला अँगल 0 डिग्रीचा आहे. जर या दोघांमधला अँगल माझा 0 डिग्रीचा होतो त्याला नाव काय बेटा? युनिटी पॉवर फॅक्टर. का? कॉस 0ची किंमत 1 असते. पॉवर फॅक्टर आठवते बेटा? जेव्हा तुमचं 0 होईल तेव्हाच तो पॉवर फॅक्टरची किंमत किती बेटा? 1. आणि तेव्हाच युनिटी पॉवर फॅक्टर आपण असं नाव घेऊ शकतो. युनिटी पॉवर फॅक्टर असं नाव काय आलं बेटा? का? कॉस 0ची किंमत किती असते? 1. म्हणून त्याला नाव काय आलं बेटा? युनिटी पॉवर फॅक्टर. प्लीज कन्सेप्ट फुल कॉन्सन्ट्रेशनने ऐका. सगळ्यात पुढे मेन मॅग्नेटिक फील्ड होती. मेन मॅग्नेटिक फील्ड माझा EMF प्रोड्यूस झाला जो की लॅग होतोय किती डिग्री? 90 डिग्रीनी. EMF म्हणून माझा करंट प्रोड्यूस झाला आहे, आर्मेचर करंट, जो की कसा आहे माझा? इन फेजमध्ये असल्यामुळे कॉस 0ची किंमत 1 असते. म्हणजेच तो काय झाला? युनिटी पॉवर फॅक्टर म्हणून त्याला म्हटलंय. आर्मेचर करंटमुळे बेटा माझा अजून एक फाय ए प्रोड्यूस होतो. काय प्रोड्यूस होतो? फाय ए. काय प्रोड्यूस होतो बेटा? फाय ए. आय ए आणि फाय ए कसे बेटा? आता इन फेजमध्ये. आय ए आणि फाय ए कसं आहे बेटा? इन फेजमध्ये. आय ए आणि फाय कसा आहे बेटा? इन फेज. दिसतोय? हे दोघं एकाच लाईनीमध्ये. मग पहा, आय ए
आणि फाय ए पुन्हा कसं आलं बेटा इन फेजमध्ये. आय ए आणि फाय ए कसं आला इन फेजमध्ये. आणि मग हे आणि शेवटचं बोलायचं फाय एम आणि फाय फाय एम आणि फाय ए फाय एम अँड फाय ए या दोघांमधला एक्झॅक्टली अँगल किती डिग्री झाला बेटा 90 डिग्रीचा. फाय एम आणि फाय या दोघांमधला एक्झॅक्टली अँगल 90 डिग्रीचा झाला म्हणूनच त्याला काय नाव बेटा क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट. म्हणूनच त्याला काय नाव आहे क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट. हेच एवढंच तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे जे बाजूला लिहिलं ते. सगळ्यात पहिले फाय एममुळे ई एम एफ इंड्यूस झाला जो की काय होतो लॅग होतोय किती डिग्री 90 डिग्री. ई एम एफमुळे आय इंड्यूस झाला प्रोड्यूस झाला जो की इन फेजमध्ये आहे म्हणजेच युनिटी पॉवर फॅक्टर म्हणून त्याला नाव काय बेटा युनिटी पॉवर फॅक्टर. म्हणून त्याला नाव काय युनिटी पॉवर फॅक्टर. म्हणून त्याला नाव काय युनिटी पॉवर फॅक्टर. आय ए आणि फाय दोघंचे दोघं पुन्हा इन फेजमध्ये आले आणि पहिलं आणि शेवटचं फाय एम आणि फाय दोघांमधला अँगल 90 डिग्री आहे म्हणून त्याला नाव काय बेटा क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट. सगळ्यात महत्त्वाचं इकडचं सगळ्यात महत्त्वाचं हे तुम्हाला रफमध्ये लिहायचं बेटा. हे जे मी लिहून दिलं ना हेच थ्योरीमध्ये लिहिणार आहे. हेच सगळ्याच्या सगळं कशा लिहिणार बेटा थ्योरीमध्ये लिहिणार आहे. हे तुम्ही रफमध्ये लिहून घ्यायचं एक्झामच्या आदल्या दिवशी तुम्हाला हे खूप फायद्याचं ठरेल. म्हणजे सगळं मोठं उत्तर वाचायची गरज नाही पडत. हे लक्षात आलं की इझिली तुमचं उत्तर लक्षात येऊन जातं. काय बोललो काय नाही कळालं. हा झाली माझी पहिली केस युनिटी पॉवर फॅक्टर. पहा तुम्हाला बोललो होतो युनिटी पॉवर फॅक्टरसाठीच क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट येतो. युनिटी पॉवर फॅक्टरसाठीच कुठला इफेक्ट आला बेटा क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट आला. युनिटी पॉवर फॅक्टरसाठीच कुठला इफेक्ट आला क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट. पुढची गोष्ट आता कुठली बेटा लॅगिंग पॉवर फॅक्टर. कुठली बेटा आता सेकंड कुठला माझा लॅगिंग पॉवर फॅक्टर. पुन्हा बिकॉज ऑफ फायमुळे पुन्हा माझा ई एम एफ इंड्यूस होतो. फायमुळे पुन्हा माझा काय इंड्यूस होतो बेटा ई एम एफ. आता पहा पुन्हा फाय एममुळे माझा पुन्हा ई एम एफ इंड्यूस झाला. पुन्हा या दोघांमधला अँगल किती झाले लॅग झाला. हा कितीच्या अँगलनी बेटा 90 डिग्रीच्या अँगल. कितीच्या अँगलनी 90 डिग्रीच्या अँगल. आता इथे लॅगिंग पॉवर फॅक्टर म्हटलं बेटा राईट. लॅगिंग पॉवर फॅक्टर आता ई एम एफमुळे काय होतं बेटा माझा जो करंट आहे ना तो लॅग होतो. कशामध्ये लॅगिंग पॉवर फॅक्टर. पहा इथे ई एम एफमुळे हा आय इन फेजमध्ये होता म्हणून त्याला युनिटी पॉवर फॅक्टर म्हटलं होतं. म्हणून त्याला काय म्हटलं युनिटी पॉवर फॅक्टर. पण आता इथे लॅगिंग पॉवर फॅक्टर म्हणतोय तर ई एम एफ आणि आय एमध्ये काय आलं बेटा लॅग झाला. ई एम एफ आणि आय म्हणजे हा जो नाव आहे हा कोणाच्या हिशोबाने बेटा ई आणि आयच्या हिशोबाने. इथे युनिटी पॉवर फॅक्टर आहे म्हणून ई आणि आय इन फेजमध्ये होते म्हणजेच ते युनिटी पॉवर फॅक्टरमध्ये होते. इथे लॅगिंग पॉवर फॅक्टर आहे तर लॅगिंग पॉवर फॅक्टर कोणामुळे येत आहे तर ई आणि आय ए. ई मुळे आय प्रोड्यूस झाला पण ह्या दोघांमधला पुन्हा अँगल काय बेटा लॅगिंग 90 डिग्रीमध्ये. लॅगिंग पॉवर फॅक्टर आहे म्हणून त्याला काय नाव बेटा लॅग झाले. ते लॅगिंग पॉवर फॅक्टर का ई मुळे आय प्रोड्यूस झाला तो काय बेटा लॅगिंग पॉवर फॅक्टरमध्ये. ई मुळे आय प्रोड्यूस झाला तो काय बेटा लॅगिंग पॉवर फॅक्टरमध्ये. ई मुळे आय प्रोड्यूस झाला त्याच्यामुळे तो काय बेटा लॅगिंग पॉवर फॅक्टर. लॅगिंग पॉवर फॅक्टर आलं. पुन्हा आय एमुळे माझा फाय ए प्रोड्यूस होतो. आय एमुळे तुमचा काय प्रोड्यूस झाला बेटा फाय. हे दोघंच्या दोघं पुन्हा कसे बेटा आता इन फेजमध्ये. हे दोघंच्या दोघं पुन्हा कसे बेटा इन फेजमध्ये. आता पुन्हा पहिला आणि शेवटचं फाय एम अँड फाय ए या दोघांमधला पुन्हा अँगल कितीचा आहे बेटा 180 डिग्रीचा. फाय एम आणि फाय पुन्हा अँगल कितीचा आहे 180 डिग्रीचा. म्हणून याला नाव आहे डीमॅग्नेटायझिंग इफेक्ट. डीमॅग्नेटायझिंग इफेक्ट म्हणून याला काय नाव आहे बेटा डीमॅग्नेटायझिंग इफेक्ट. खूप महत्त्वाचं चालू आहे. खूप महत्त्वाचं चालू आहे. आता ना बेटा तुम्ही ह्या दोघांमध्ये ऑब्झर्व कराल ना तर फाय एम आणि ई लॅगच होता. याच्यामध्ये पण फाय एम आणि ई लॅगच होता. जे सेम आहे त्याला गोल करतोय बेटा. त्याच्यानंतर आय ए आणि फाय याच्यामध्ये पण इन फेज होता. आय ए आणि फाय याच्यामध्ये पण इन फेज आहे. म्हणजे ज्या चेंज होत नाही त्याला गोल केलं चाललंय मी. ज्या गोष्टी चेंज होत नाही त्या गोष्टींना काय करतोय बेटा मी गोल करतोय. इथे अँगल 90 डिग्रीचा आला. इथे पण अँगल किती डिग्रीचा आला 90 डिग्रीचा आला. काही अडचण ठीक आहे. हे कुठलं झालं बेटा तुमचं आता लॅगिंग पॉवर फॅक्टर. हा कुठला कन्सेप्ट झाला लॅगिंग पॉवर फॅक्टर. आता थर्ड आणि शेवटचा महत्त्वाचा फंडा लीडिंग पॉवर फॅक्टर. पुन्हा फाय एम मुळे फाय एम मुळे पुन्हा माझा काय प्रोड्यूस झाला बेटा ई ए.
इथे पुन्हा बेसिक्स लिहितो. फायमुळे माझा ईए प्रोड्यूस झाला, ईए इंड्यूस झाला, जो की पुन्हा काय बेटा लॅग होतो. किती डिग्रीनी? 90 डिग्रीनी. सेमच आलं. ठीक आहे. पुन्हा ईए मुळे आता काय होईल बेटा आय प्रोड्यूस होतो. ईए मुळे काय प्रोड्यूस होतो? आय. तो आता इथे लीड होतोय पहा. लीड आहे. ईए आणि आय मध्ये काय आता लीडिंग आलं. ईए आणि आय मध्ये आता काय होईल बेटा लीडिंग. मग ईए आणि आय याच्यामध्ये काय झालं बेटा लीड झालं. लीड कितीच्या अँगलनी बेटा 90 डिग्री. इथे लीड झालं. पहा का लीड झालं बेटा? ईएच्या मुळे आय प्रोड्यूस झाला. आता ईएला महत्व द्या. ईएच्या हिशोबाने आय काय झालं बेटा लीड झाला. म्हणजे पहिल्याच्या फायमला महत्व, फायमच्या हिशोबाने ई काय झाला लॅग झाला. मग ई आणि आय काय इन फेज मध्ये आहे. आता ईला महत्व दिलं म्हणून ई आणि आय कसा इन फेज मध्ये आहे. आय मुळे फाय प्रोड्यूस झाला. फायम आणि फाय मग बघायचं. फायम आणि फाय मग बघायचं. राईट. फायम आणि फाय पुन्हा महत्व कोणाला बेटा फायमला. म्हणजे पहिले महत्व फायमला, मग ईला, मग पुन्हा महत्व फायमला. फायम आणि फाय. राईट. याच्यामध्ये पण पहा फायमुळे काय प्रोड्यूस झाला ई प्रोड्यूस झाला. फायमच्या हिशोबाने ई काय होतोय लॅग होतोय. मग ई आणि आय ए, मग ई मुळे आय प्रोड्यूस झाला. ई मुळे आय प्रोड्यूस झाला. तो काय बेटा आता ईला महत्व द्या. ईच्या हिशोबाने आय काय झाला लॅग झाला. पुन्हा क्लॉकवाईज फिरलाय पहा. क्लॉकवाईज फिरला म्हणून पुन्हा आय काय झाला लॅग झाला. आय मुळे फाय प्रोड्यूस झाला. तो पुन्हा काय होता इन फेज मध्ये आता. फायम आणि फाय आता पुन्हा फायमला महत्व दिलं. तर दोघांमधला अँगल कितीचा आहे 180 चा आहे. म्हणून तो इफेक्ट कुठला झाला डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट. आता इथे तसंच फायम मुळे काय प्रोड्यूस झाला ई प्रोड्यूस झाला. फायम मुळे काय प्रोड्यूस झाला ई प्रोड्यूस झाला. तो जो ई आहे तो ई मुळे आय प्रोड्यूस झाला. ईला महत्व दिलं तर आय आता काय होतोय लीड होतोय. आय मुळे माझा अजून एक काय प्रोड्यूस होईल बेटा फाय प्रोड्यूस झाला. आय मुळे फाय प्रोड्यूस झाला. आय मुळे फाय प्रोड्यूस झाला. तो कसा आहे आता इन फेज मध्ये आहे. तो कसा आहे बेटा इन फेज. दोघं एकाच लाईन दिसतात बेटा. फाय आणि आय दोघंचे दोघं कसे आहेत बेटा एकाच लाईनीमध्ये. येस. मग दोघं कसे आले इन फेज मध्ये आले. आता पुन्हा फायम आणि फाय, फायम अँड फाय या दोघांमधला अँगल किती झाला 0 डिग्रीचा. म्हणून त्याला नाव काय बेटा मॅग्नेटायझिंग इफेक्ट. म्हणून त्याला नाव काय मॅग्नेटायझिंग इफेक्ट. कळाले? खूप महत्वाचा कन्सेप्ट चालू आहे. खूप महत्वाचा कन्सेप्ट चालू आहे. पुन्हा या दोघांमधलं सेम आहे लॅगच झालं. पुन्हा फाय आणि आय हे दोघंचे दोघं पुन्हा कसे आले बेटा इन फेज मध्ये. पुन्हा हे दोघंचे दोघं कसे आले बेटा इन फेज मध्ये. खूप महत्वाचं सांगितलं बेटा. ठीक आहे. आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट अतिशय महत्वाचा कन्सेप्ट. कुठला बेटा आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट. आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट कोणाकोणामध्ये होतो बिटवीन द मेन मॅग्नेटिक फील्ड फाय अँड आर्मेचर मॅग्नेटिक फील्ड फाय. बरं त्याचे 3 टाइप्स होतात. क्रॉस मॅग्नेटिक फील्ड, डीमॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटायझिंग इफेक्ट. ठीक आहे. क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट, डीमॅग्नेटायझिंग इफेक्ट आणि अजून एक मॅग्नेटायझिंग इफेक्ट. नेचर ऑफ द टाइप्सच्या हिशोबाने पण त्याचे 3 टाइप्स होतात. युनिटी पॉवर फॅक्टर, लॅगिंग पॉवर फॅक्टर आणि लीडिंग पॉवर फॅक्टर. युनिटी पॉवर फॅक्टर कुणामुळे नाव दिलं बेटा आय आणि फाय आय ई आणि फाय कसं बेटा इन फेज मध्ये म्हणून त्याला नाव काय आलं बेटा युनिटी पॉवर फॅक्टर. ई ए आणि आय लॅग मध्ये म्हणून याला काय नाव आलं बेटा लॅगिंग पॉवर फॅक्टर. इथे लिहिलं वाटलं असतं म्हणून याला नाव काय आलं लॅगिंग पॉवर फॅक्टर. त्याच्यानंतर पुन्हा इथे आय आणि ई आणि आय कसं आहे बेटा लीड मध्ये म्हणून याला काय नाव आहे लीडिंग पॉवर फॅक्टर. म्हणून याला काय नाव आहे बेटा लीडिंग पॉवर फॅक्टर. खूप महत्त्वाचे कन्सेप्ट सांगितले. ठीक आहे. हा व्हिडिओ 1-2 वेळेस पुन्हा एकदा ऐका म्हणजे टोटल कन्सेप्ट क्लिअर होतील. एकाच व्हिडिओमध्ये पाहून लगेच लक्षात येणार नाही. कॉन्सन्ट्रेशन तेवढं दिलं जात नाही. जेवढं ऑफलाईन आपले क्लासेस चालू असतात फिजिकलमध्ये जेव्हा आम्ही तुम्हाला फुल कॉन्सन्ट्रेशन तुमचं आमच्याकडे घेतो. ठीक आहे. तेव्हा आम्ही तुम्हाला फुल कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित सांगून देतो. कोणाला कळलं नाही ते पण आमच्याला लक्ष देतो. पण इथे व्हिडिओ अपलोड केलेले याच्यावर लक्षात येत नाही कोणाला कळलं कोणाला नाही कळलं. ठीक आहे. प्लीज हे व्हिडिओ 2-3 वेळेस बघाल म्हणजे मग लक्षात येईल काय घडतंय काय नाही, काय घडतंय काय नाही. ठीक आहे. आजचं सेशन कदाचित थोडंसं मोठं असेल. आजचं सेशन कदाचित थोडंसं मोठं असेल बेटा. कळालंय? ओके. आता सगळ्यांनी लिखापडी चालू होतोय. हेडिंग टाका सगळ्यांनी आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट. हेडिंग टाका आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट आणि काय स्टार्ट करायचे तेवढे स्टार्ट करून टाका. VVIMP खूप 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 महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. खूप 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 महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. काय जेवढे स्टार्ट करायचे बेटा तेवढे स्टार्ट बिनधास्त करून टाका. जेवढे स्टार्ट करायचे तेवढे स्टार्ट बिनधास्त करून टाका. आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट. चल क्वेश्चन घ्या. व्हॉट इज आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट? स्टेट इट्स इफेक्ट.
What is armature reaction effect? State its effect. What is armature reaction effect? State its effect. Okay. और मध्ये क्वेश्चन लिहा. Define armature reaction effect. Define armature reaction effect in relation with the three-phase alternator. Define armature reaction effect. Define armature reaction effect in relation with the three-phase alternator. In relation with the three-phase alternator. In relation with the three-phase alternator. Question mark दिया. Discuss the effect of power factor. Question mark दिया. Discuss the effect of power factor. Discuss the effect of power factor on armature reaction effect. On armature reaction effect. On armature reaction effect. Okay. अजून एक क्वेश्चन और मध्ये घ्या. Explain the effect of armature reaction. Explain the effect of armature reaction. Explain the effect of armature reaction in case of unity power factor, in case of unity power factor, comma lagging power factor, comma lagging power factor and leading power factor, and leading power factor, and leading power factor. Okay. आन्सर लिहिण्याच्या आधी जर तुम्हाला हे बेसिक्स, आता हे उत्तराच्या तिकडे कोपऱ्यात कुठे लिहून घ्या बेसिक्समध्ये. ठीक आहे. आन्सर एका साईडला सगळे आन्सर ठेवायचं वहीच्या, इथे दाखवून वेळ वाटलं असतं. वहीच्या एका बाजूला सगळे आन्सर ठेवायचे आणि एका साईडला बेसिक्स ठेवायचे, म्हणजे मग सगळं लक्षात येतं आपण काय काय शिकलं काय काय नाही. एका साईडला तुमचा आन्सर चालू द्यायचं, एका साईडला बेसिक्स चालू द्यायचे. ठीक आहे. ही आपली नोट्स आहे, आपल्यासाठी एक्झाममध्ये ते बेसिक्स लिहिण्याची गरज नसते. एका बाजूला बेसिक्समध्ये हे प्लीज लिहून घ्या सगळेजण आधी. एका साईडला बेसिक्समध्ये हे लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. इकडचं बेटा अपेक्षा ठेवणं झालं असेल. आता आन्सरमध्ये घ्या. द आर्मेचर रिएक्शन इफेक्ट इज डिफाइंड ॲज the armature reaction effect is defined as the armature reaction effect is defined as the reaction between the is defined as the reaction between the armature reaction effect is defined as the reaction between the armature reaction effect is defined as the reaction between the it is defined as the reaction between the main magnetic field and armature magnetic field is defined as the reaction between the main magnetic field and armature magnetic field. It is defined as the reaction between the main magnetic field and armature magnetic field. It is defined as the reaction between the main magnetic field bracket chat modify and armature magnetic field bracket chat modify. Main magnetic field bracket chat modify and armature magnetic field bracket chat modify. झाले. पुढचा पॉइंट. Armature reaction effect consists of three types. Armature reaction effect consists of three types. Armature reaction effect consists of three types. First, cross magnetizing effect. Cross magnetizing effect. Second, demagnetizing effect. Second, demagnetizing effect. And third, magnetizing effect. Third, magnetizing effect. Third आहे magnetizing effect. खालच्या ओळीतल्या. By the nature, the types. By the nature of the types, 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 खालच्या ओळीमध्ये बेटा, by the nature of the types, the effect is dependent upon the power factor. The effect is dependent upon the power factor. The effect is dependent upon the power factor. First, unity power factor. Heading टाका first, unity power factor. आता इकडे काय लिहायचं आहे? डायरेक्ट युनिटी पॉवर फॅक्टर दिलं. ही फिगर काढा, त्याच्या बाजूला बेसिक्स लिहून घ्या. ही फिगर काढा, त्याच्या बाजूला लगेच बेसिक लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. ही फिगर काढा, त्याच्या बाजूला लगेच बेसिक लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. ओके. लिहिले बेटा. खाली लिहायचं आहे व्हेअर फाइम इज इक्वल टू मेन मॅग्नेटिक फील्ड. व्हेअर फाइम इज इक्वल टू मेन मॅग्नेटिक फील्ड. खाली व्हेअर लिहायचं बेटा. व्हेअर फाइम इज इक्वल टू मेन मॅग्नेटिक फील्ड. Where phi is equal to main magnetic field and phi is equal to armature magnetic field. Phi is equal to main magnetic field and phi is equal to armature magnetic field. खालच्या ओळीमध्ये because of the phi, खालच्या ओळीमध्ये because of the phi EMF is induced. Because of the phi EMF is induced in the armature winding.
because of the phi EMF is induced in the armature winding which lags the phi by 90 degree, which lags the phi by 90 degree. First point here, which lags the phi by 90 degree. हा जो सांगितला तो फर्स्ट पॉइंट आहे, which lags the phi by 90 degree. आता सेकंड पॉइंट घ्या. सेकंड पॉइंट, because of the EMF, comma there, because of the EMF, current IA is produced. Current IA is produced, which is in phase with the EMF, Due to this, the unity power factor is produced. Due to this, the unity power factor is produced. Third point. आता हे दोन पॉइंट झाले बेटा. आता याच्यावरून हा प्रोड्यूस होते सांगायचं आहे. बिकॉज ऑफ द करंट I, comma द्या, phi A is produced. Because of the current IA, phi A is produced, which is also in phase with I. झालं. शेवटचा पॉइंट आता. By observing the vector diagram, the angle between phi m and phi A, is 90 degree. The angle between phi m and phi A is 90 degree. By observing the vector diagram, the angle between the phi m and phi A is 90 degree, which is known as cross magnetizing effect. झाला. आता सेकंड चालू होईल. एक और सोडून खाली लिहा. लॅगिंग पॉवर फॅक्टर. सेकंड कन्सेप्ट लिहायचा बेटा, लॅगिंग पॉवर फॅक्टर. पुन्हा व्हिडिओ पॉज करायचा आहे. फिगर आणि बेसिक दोघं लिहून घ्यायचे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. फिगर आणि बेसिक दोघं लिहून घ्या पटापट. व्हिडिओ पॉज करा, फिगर आणि बेसिक लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुन्हा खाली वेअर असंच वरती जसं लिहिलं तसंच. वेअर phi m is equal to main magnetic field आणि phi A is equal to armature magnetic field. Where phi m is equal to main magnetic field आणि phi A is equal to armature magnetic field. झाले. खाली घ्या. Because of the phi m, EMF is induced. Because of the phi m, EMF is induced, which lags the phi m by 90 degree. हा फर्स्ट पॉइंट झाला. सेकंड पॉइंट घ्या. Because of the EMF, comma द्या, current IA is produced, which lags the EMF by 90 degree. Because of the EMF, comma द्या, current IA is produced, which lags the EMF by 90 degree. Hence it is known as lagging power factor. पुढचा पॉइंट, थर्ड पॉइंट बेटा. Because of the IA, phi A is produced. Comma there. Phi A is produced, which is in phase with the IA. Which is in phase with the IA. Okay. आता चौथा पॉइंट. By observing the vector diagram, phi m and phi A, by observing the vector diagram, phi m and phi A are at 90 degree. Are at 180 degree. 90 not. Are at 180 degree. By observing the vector diagram, phi m and phi are at 180 degree. By observing the vector diagram, phi m and phi are at 180 degree. Which is known as demagnetizing effect.
which is known as demagnetizing effect. Which is known as demagnetizing effect. Which is known as काय बेटा demagnetizing effect. ओके, आपण आता लॅगिंग पॉवर फॅक्टर वरती लिहिलं बेटा तुम्ही सेकंड, त्याला अजून एक नाव आहे, ते ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या, ते लिहायचं होऊन गेलं. लॅगिंग पॉवर फॅक्टरला अजून एक नाव आहे आर्मेचर रिएक्शन इफेक्ट ऑन लॅगिंग लोड. याला अजून एक मध्ये नाव काय, आर्मेचर रिएक्शन इफेक्ट ऑन लॅगिंग लोड. लिहून घ्या. लॅगिंग पॉवर फॅक्टरला अजून एक नाव आहे आर्मेचर रिएक्शन इफेक्ट ऑन लॅगिंग लोड. आर्मेचर रिएक्शन इफेक्ट ऑन लॅगिंग लोड. आता माझा तिसरा आणि शेवटचा कन्सेप्ट लीडिंग पॉवर फॅक्टर. लीडिंग पॉवर फॅक्टर, त्याचं अजून एक नाव लिहून घ्या, आर्मेचर रिएक्शन इफेक्ट ऑन लीडिंग पॉवर फॅक्टर. अजून एक नाव काय बेटा, आर्मेचर रिएक्शन इफेक्ट ऑन लीडिंग पॉवर फॅक्टर. आता पुन्हा फिगर आणि बेसिक दोघंच्या दोघं लिहून घ्या. फिगर आणि बेसिक दोघंच्या दोघं लिहून घ्या. फिगर आणि बेसिक दोघंच्या दोघं लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुन्हा खाली वेअर फायम इज इक्वल टू मेन मॅग्नेटिक फील्ड. वेअर फायम इज इक्वल टू मेन मॅग्नेटिक फील्ड आणि फाय इज इक्वल टू आर्मेचर मॅग्नेटिक फील्ड. फायम इज इक्वल टू मेन मॅग्नेटिक फील्ड आणि फाय इज इक्वल टू आर्मेचर मॅग्नेटिक फील्ड. फायम इज इक्वल टू मेन मॅग्नेटिक फील्ड आणि फाय इज इक्वल टू आर्मेचर मॅग्नेटिक फील्ड. खालच्या वेळी पहिला पॉईंट त्याच्यातला आता बिकॉज ऑफ द फायम EMF इज इंड्युस्ड. बिकॉज ऑफ फायम EMF इज इंड्युस्ड which lags the fiam by 90 degree. Which lags the fiam by 90 degree. Because of the fiam EMF is induced which lags the fiam by 90 degree. 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 Okay, पुढचा point. Because of the EMF, because of the EMF, comma there, the current I is produced. Because of the EMF, the current I is produced, which leads the EMF by 90 degree. 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 Comma 2. Hence it is known as leading power factor. 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 खालची ओळ घ्या. Because of the phi, comma there. Sorry, because of the I. Because of the I, comma there. Because of the I म्हणजे current I बेटा. Because of the current I, comma there. Phi is produced. Because of the current I, phi is produced. Because of the current I, phi is produced, which is in phase with I. Which is in phase with IA. Which is in phase with IA. Which is in phase with IA. Okay. शेवटचा पॉईंट घ्या आता. By observing the vector diagram, by observing the vector diagram, phi m and phi a. By observing the vector diagram, phi m and phi a. By observing the vector diagram, phi m and phi a are at 0 degree. Are at 0 degree. Are at 0 degree. Hence it is known as magnetizing effect. 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 Okay. Hence it is known as काय बेटा magnetizing effect. खूप महत्त्वाचा कन्सेप्ट झाला बेटा आपला आज. कुठला तो म्हणजे आर्मेचर रिएक्शन इफेक्ट. तो म्हणजे कुठला होता आर्मेचर रिएक्शन इफेक्ट. ओके बच्चा लोग, that's all. बाकीचं होतं. थँक्यू. गुड डे.